नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म तथागतांचा पावन पवित्र भिक्खू संघ या तीन रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन। ज्यांच्यामुळे आपणाला हे तीन रत्न लाभले असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण। आजच्या या शुभदिनी आपल्या कालकथन कालवश दिवंगत झालेल्या नातेवाईकांच्या संदर्भात संघाला दान देऊन त्यांच्यासाठी पुण्याचं अनुमोदन करावं या निर्मळ हेतूने संघाला आमंत्रित करून आज जे संघदानाबरोबर धम्मदानाचं आयोजन केलं असे संपूर्ण साळवे परिवार, आप्तेष्ट, ज्ञातिगण, उपस्थित सर्व माता भगिनी, उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, सुंदरसा उपदेश आत्ताच आपण तथागत भगवान बुद्धाच्या संपूर्ण धम्माचा सार ज्या तीन तत्वामध्ये आहे त्या तत्वाचा आपण सखोल उपदेश आत्ताच पूज्य एन धम्मानंदजी थेरा यांच्या मुखातून ऐकला। उपासक आणि उपासिकांनो, भगवान तथागत सम्यक संबुद्धाचा धम्म हा या दृष्टिकोनातूनच महान आहे, कारण तो धम्म आपल्याला साक्षात्कार करण्याची अनुमती देतो, अनुभूती करण्याची अनुमती देतो। आतापर्यंत पृथ्वीवर ज्याही धम्माचा प्रचार त्यांच्या धम्मप्रचारकांनी किंवा त्यांच्या संस्थापकांनी केला तर त्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त मी सांगतो याला तुम्ही सत्य माना, या सत्याला जर तुम्ही सत्य नाही मानले तर मग तुम्ही नरकात जाण्यासाठी तयार व्हा, जर तुम्ही सत्य मानलं तर मग मात्र तुम्हाला मी स्वर्गात जागा देईल। त्यामुळं स्वर्ग आणि नरक या दोन्हीच्या इर्दगिर्द बहुतेक पृथ्वीवर निर्माण झालेले धर्म फिरत होते। तथागतांनी बोधिज्ञान प्राप्त झाल्याबरोबर आपल्याला जवळजवळ आता वाचण्यातून बऱ्याच भिक्षूंच्या मुखातून आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत पडतात, त्यामुळं त्या मूळ गोष्टीकडे न जाता डायरेक्ट तुम्हाला थोडंसं सांगतो की जेणेकरून तुम्ही सहज समजू शकता की बुद्धत्व प्राप्त झाल्याबरोबर तथागतांना एक उदान सुचले, तेव्हा ते ऐकण्यासाठी देवता लोक सोडून तिथं कोणी नव्हते। तर तथागतांना बुद्धत्व प्राप्त झाल्याबरोबर एक गोष्ट त्यांच्या उदान म्हणतात, त्यांना हर्षभरित उदान, म्हणजे सत्य समजल्यानंतर आजपर्यंत जे असत्य होतं, जे स्पष्ट दिसलं नव्हतं, ज्याची अनुभूती आली नव्हती, ज्याचा साक्षात्कार झाला नव्हता, तर त्या गोष्टी आता स्पष्ट दिसलं, साक्षात्कार झाला, अनुभूती झाली, त्यामुळं एकदम प्रसन्न होऊन तथागताच्या मुखातून, बुद्धाच्या मुखातून ते उदान निघालेले आहे। पहिलं उदान धम्मचक्र प्रवर्तन हे भगवान बुद्धांचा पहिला उपदेश आहे, कारण तो दुसऱ्यांना दिलेला आहे, पण त्याच्याही अगोदर त्यांच्या मुखातून एक वाणी निघालेली आहे। बुद्ध झाल्याबरोबर मुखातून निघालेली एक वाणी आहे, तो उपदेश नाही, कोणाला दिलेला उपदेश नाही, तो खुशीचे उदान आहेत, हर्षभरित उद्गार आहेत। ते पहिला उपदेश देण्याच्या अगोदर बुद्ध तिथं कोणी नव्हतं, ते एकटेच त्या बोधिवृक्षाखाली बसलेले होते आणि बुद्ध झाल्याबरोबर त्यांच्या मुखातून ते उदान निघालेलं आहे, म्हणून त्याला हर्षभरित उदान म्हणतात। तर ते उदान निघालं तर त्यांनी ती जी काही घोषणा केली ते जे सत्य आहे, तर ते नंतर मग कालांतरानंतर त्यांनी भिक्षूंना उपदेश देत असताना सांगितलं की भिक्षूंनो, मी जेव्हा बोधिवृक्षाखाली बसलो, जेव्हा मी सत्याचा शोध घेत होतो, तर आता विचार करा, एका जागी बसून डोळे लावून सत्याचा शोध घेणं हे नवीन वाटतं की नाही? कारण आजपर्यंत आपण शोध घेणं कसं पाहिलं की उठणे आणि डोळ्याने इकडे तिकडे वस्तू शोधणे, त्याला शोध घेणं म्हणतो आपण, आहे का नाही?
आपण म्हणतो ए पोरी ते शोध शोध, कुठं पडलं बघ ना, शोधणं म्हणतो ना आपण, इथं शोधणं तिथं शोधणं. तर संसारामध्ये सुद्धा अनेक लोकांना शोधणं म्हणजे असंच वाटायचं की एका जागेवरून दुसरीकडे जाऊन ह्या डोळ्यांनी काहीतरी पाहणं आणि मग ती वस्तू आपल्याला सापडणं, त्याला शोध लागणं असं म्हणायचे. कधी कधी शास्त्रज्ञ लोक एका बसल्या जागीसुद्धा काही वस्तू असं एकात ही वस्तू दुसऱ्यात ती वस्तू असं काय टाकून पाहतात आणि मग कोणत्यावर प्रभाव करते ना, असं करत एखाद्या वस्तूचा शोध लावतात. जसं की मोबाईलचा शोध, विमानाचा शोध, आपल्यासाठी कूलर पंख्याचा शोध आहे का नाही, पायाला चटके लागू नये म्हणून चप्पल जोड्या आदींचा शोध, अंगाला थंडी ऊन वाऱ्यापासून रक्षण व्हावं म्हणून कपड्यांचा शोध. तर हे नाना प्रकारचे जे शोध लागले तर ते माणसांनी असं ह्या वस्तू ती वस्तू त्या वस्तू ती वस्तू असं काहीतरी मिक्स करून शोध लावले. जसं महिलांनी पण बरेच शोध लावले की नुसते गहू खाण्यापेक्षा मग त्याला थोडं दळून आणायचं काय करे. पहिले घुगऱ्याच खात होते ना लोक, असं शिजवायचं आणि खायच्या. पण महिलांनी एक अंदाज लावलं की याला थोडं बारीक करून पाहून पीठ झालं, मग त्याचं पाणी टाकून पाहिलं हुंडा झाला, मग त्याला आणखी थोडं मळून पाहिलं मग चपाती झाली, मग त्याला तेलात टाकून पाहिलं पुरी झाली आहे का नाही, मग त्याला मटक्यावर भाजू पाहिलं मांडा झाला आहे का नाही, मग त्याच्यात पुरण टाकून पाहिलं पुरणपोळी झाली. असं काही शोध लावतच बसलं आहे महिला खायच्या नादात. तर ते असं ना काय असं भरपूर शोध लावले हे ते. आता मला वाटतं महाराष्ट्रात भरपूर शोध लागलेले सध्या आहे का नाही. आता पुन्हा महाराष्ट्रात आपले कमी पडले तर आपण ते साऊथचे बी घेतलेले आहेत आहे का नाही, इडली डोसा वडा आहे का नाही. कधी ते बी कमी पडले तर चायनातून बी घेतलेले काय पण आता आहे का नाही, ते आपल्या पोराला न्यूडल फिडल भरपूर काय आले आता आहे का नाही. लय शोध आहे आता, आणखी पुढं किती निघतात माहीत नाही आता. पाहता लोकांचे ढोरे केवढ्याला झालेत पहा, शोध लागू खाऊ. आता पूर्ण जगच मला वाटतं जगाचा नकाशा ढेऱ्यात येतो का काय मिळतात, सगळे जगच खाल्ला असं होणार काय दिवसानं. म्हणजे सगळे जगाचे पदार्थ काही लोक तर खुशीने सांगतील आमच्या घरात सगळे जगाचे पदार्थ बनतात, आमच्याकडे जपानचं सूप बनतं आहे, थायलंडचं हे बनतं असं म्हणतील काही दिवसांनी लोक. बघा तुम्ही काही दिवसांनी येईन ते पुढं चालून. तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की शोध आपल्याला माहीत होतं की असा शोध, पण हा तथागताचे शोध एका जागी बसलेले आहेत. हालचाल नाही करायची आहे, शरीराचा कुठलाही अवयव हलवायचा सुद्धा नाही, एकदम स्थिर राहायचं आहे आणि मनालासुद्धा हलू द्यायचं नाही आहे. मन जर हललं तर मग ते भूतकाळात जातं किंवा भविष्यकाळात जातं. मग अशा स्थिर चित्ताने त्यांनी बुद्धत्व शोधलं बघा. आणि बुद्धत्वाने सत्य शोधलं. सत्य काय शोधलं की या संसारामध्ये जे कोणालाही माहीत नव्हतं ते सत्य शोधलं. पण सांगता असं वाटतं की अरे हे तर आम्हाला माहीत होतं आणि बुद्धानं काय नवीन सांगितलं, अरे हे तर आम्हाला माहीत होतं बुद्धानं काय नवीन सांगितलं. असा कांगोवा, अशा प्रकारचा बोबाटा त्या काळातल्या बऱ्याच संस्थापकांनी उठवला होता. ते म्हटले दुःख तर आम्ही पण सांगितलं, परंतु दुःखांची खरी सिक्वेन्स, दुःखाचं कारण तर आम्ही पण सांगितलं, पण दुःखाचं खरं कारण, दुःखाचं निवारण तर आम्ही पण सांगितलं, पण दुःखाचं खरं निवारण आणि दुःख निवारण्याचा मार्ग मात्र कोणीही बोलले नाही की आम्ही सांगितला म्हणून. ते 3 पर्यंत बोलले, सगळेजण बोलले. जेवढे धर्मसंस्थापक त्या काळात होते तर तेही बोलले, दुःखावर तेही बोलले की दुःख, परंतु दुःख हे एवढेच आहेत. आता याच्या पलीकडे एक पण नाही. जसं की 12 बुद्धाने सांगितले की मनुष्याच्या जीवनामध्ये, सत्वांच्या जीवनामध्ये हे 12 दुःख येतात. या 12 दुःखापेक्षा दुसरे कोणतेही येत नाहीत. जे की विश्लेषण भंतेजीने आता मगाशी सुंदर पद्धतीनं केलं. हे जन्मापासून तर आपल्या ज्या काही पंचउपादान स्कंदाच्या याच्यापर्यंत जे 12 दुःख आहेत ते सांगितले. दुःख हे जीवनामध्ये हे तर येतात म्हणे, हे तर आहे. त्याचं कारण वेगळे सांगत होते. काही लोक त्याचे कारणं ईश्वराची पूजा केली नाही, परमेश्वराची आराधना केली नाही, आत्म्याची गवेषणा केली नाही, परमात्म्याला प्रसन्न केलं नाही, किंवा नाना प्रकारचे देवी देवतांचे व्रतवैकल्य केले नाही, घरामध्ये अशा प्रकारचे तुम्ही नवस घातले नाही, किंवा पूजा अर्चा केली नाही, कंदोऱ्या बंदोऱ्या केल्या नाही, कर्मकांड केला नाही, म्हणून मग तुमच्यावर हे दुःख आलेत. अशा प्रकारचे कारणं सांगितले होते. नाना प्रकार सांगितले. आजही सांगतात ना, आजही ज्यांना धम्माचा साक्षात्कार झाला नाही, धम्माची दीक्षा घेतली नाही, दीक्षा घेऊनसुद्धा धम्माचा अभ्यास केला नाही, असे लोक आजही त्याच भ्रमात आहेत. आजही लोक घरात कोणी बिमार पडल्यानंतर त्याच्या बिमारीचं मूळ कारण काय याच्यावर जास्त चिंतन मनन करत नाही, चर्चाही करत नाहीत की याचं बिमारीचं मूळ कारण काय आहे, काय कारण आहे. जसं की भंतेजींनी सांगितल्याप्रमाणे शरीरामध्ये 3च आजार आहेत मूळ, त्याच्यापासून आता लाखो उद्भवलेले आहेत. पण हे कोणीही न जाणता काय करत होते की होऊ शकतं आहे की हे कारण आहे, ते कारण आहे, असे नाना प्रकारचे कारणं सांगत होते. आजही बरेच लोक त्याच गोष्टीमध्ये अडकून असल्यामुळं पुरोहित वर्ग, अंधश्रद्धा पसरवणारा महाराज बुवा वर्ग, बाबा वर्ग आणि हे पंडे वर्ग, हे सगळे आजही नाना प्रकारचे समाजामध्ये अंधश्रद्धा, कर्मकांड पसरून एक धनराशी किंवा एक पैसा कमवत आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये कमवत आहेत. आणि केवळ एकच नाही, पंडे म्हटल्यानंतर केवळ पंडे म्हणजे हा केवळ ब्राह्मण किंवा हिंदू धर्मातच आहे असं नाही, तर पंडे हे ख्रिश्चनाचे पंडे,
त्याच्यानंतर जैनांचे पंडे, त्यानंतर बौद्धांचे पंडे, बौद्धामध्ये पण पंडे आहेत, बौद्धामधले पंडे, त्यानंतर मुस्लिमांमधले पंडे. तर हे जे जे काही त्यांच्या त्या त्या धर्मातल्या लोकांना चादर ओढली म्हणजे मग अल्ला खुश होतो, किंवा ते गोड भात वाढा म्हणजे मग आपला हा देव प्रसन्न होतो, त्यांचा अल्ला प्रसन्न होतो. त्याच्यानंतर सरळ इकडे लगेच नैवेद्य चढवल्या किंवा थोड्या बांगड्या बिंगड्या चढवल्या. आता एक दगड आणि त्या दगडापुढं बांगड्या नेऊन दिल्या. त्या दगडात हात तर असले पाहिजे बांगड्या घालायला. तर बांगड्या कमीत कमी जे लोक बांगड्या घालतात तर कमीत कमी त्या दगडात हात तर असले पाहिजे. आता लहानपणी आम्ही हिंडायचो नदीनं, तर आम्हाला नेहमी 7 त्या आसरा दिसायच्या देव्या, 7 असे 7 दगडं दिसायचे. आणि एक बाजूला आणखी एक दगड दिसायचा, ते मुंजा असायचा. तर 7 दगडं आणि ते 7 दगडाच्या पुढं असं दिसायचं काय ते चोळीचा खण, बांगड्या, हळकोंड, हे ते. आता आमच्या काही कामाचं नव्हतं. आमच्या कामाचं ते खारीक खोबरं असायचं, तर आम्ही उचलायचो खायचो. लहानपणी लय खाल्ला आम्ही असा, काय झालं नाही. मग घरी आल्यावर घरचे म्हणायचे ते देवीचं काहीतरी होईल, असं होईल. झालं तर काय नाही समजा. आम्ही लहानपणी लय खायचो, निवद बी खाऊन घ्यायचो ते. तर खायचो लहानपणी. तर हे असं सगळं ठेवायचं, ते तेव्हा कळायचं नाही. तेव्हा समजत नव्हतं, तेव्हा कोणी सांगत नव्हतं की हे दगडापुढं किती ठेवलं. दुसऱ्या दिवशी जाऊन पाहिलं तर ते निवद नसायचा तिथं. पण कोणी पाहायचंच नाही की ह्या पोराने खाल्लं की नाही. मग कुत्रे खायचे, आम्ही नाही खाल्ले, मग कुत्रे खायचे दुसरं कोणतरी जाऊन. पण कोणाला असं वाटायचं की नवस पावला, देवीनं खाल्ला, देवानं खाल्ला. आता ह्या अशा प्रकारच्या ज्या अंधश्रद्धा कर्मकांड होत्या, तर हे कारणं सांगितली होती त्याने दुःखाची, किंवा तुम्ही यांना प्रसन्न केले नाही, त्यांची आराधना केली नाही, त्यांना हे केलं नाही, त्यांना तसं केलं नाही म्हणून. तथागतांनी बोधी नेत्रामध्ये पाहिलं की अरे दुःखाचे हे कारणं नाही आहेत, दुःखाचे कारणं हे नाही आहेत. मनुष्याच्या जीवनामध्ये जे बी काही दुःख येतील त्या दुःखाचे कारणं तथागतानं पाहिलं की अरे तण्हा हा दुःखाचं कारण आहे. मग त्यांना कळलं दुःख 12 प्रकारचे आहेत, दुःखाचं कारण एकच आहे, तण्हा आहे. मग त्यांनी पाहिले तण्हा म्हणजे तृष्णा. मग हे तृष्णा निर्माण कोणी करतं आहे का, ते निर्मात्याला पाहू. आणि म्हणून ते बुद्ध ध्यानाला जे बसले होते बोधिसत्व, तर बोधिसत्व ध्यानाला बसल्यानंतर त्यांचा मुख्य हेतू हाच होता. त्यांनी ग्रहत्याग जे केला ना, तर ग्रहत्याग करण्याचा मुख्य हेतू काय होता, दुःख हेतू हाच होता की हे म्हणजे नेमकं कोण आहे हा निर्माता, हा कोण आहे, दुःख कोण निर्माण करतो का, किंवा हे काय आहे, हे याच्या शोधातच ते चालले होते की हे कसं काय कारण आहे. आणि नेमकं त्यांना ते शोध सुरू होता की हे जे काही म्हणतो आपण दुःख आहे, ते दुःखाचे कारण तृष्णा आहे. तर ही तृष्णा कोणी निर्माण करतं का. मग तृष्णा कुठे उत्पन्न होती. मग त्यांनी मनावर एकाग्र करण्याचा प्रयत्न केला. आणि मनासाठी त्यांनी काय केलं, अगोदर तर माहिती आहे आपल्या सगळ्यांना, आलार कलामांकडे गेले, उद्धक रामपुताकडे गेले, शाक्य लोकांचं शाक्य तत्त्वज्ञान आहे, ते तत्त्वज्ञानसुद्धा भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये केले, सगळं आपल्याला माहीत आहे. पण जेव्हा ते जेव्हा चिंतन मनन करू लागले, तर तेव्हा त्यांनी आनापानसतीचा आधार घेतला. आणि आनापानसतीच्या आधारानं काय झालं की त्यांचं मन लवकर एकाग्र झालं. अनेक जन्माच्या पुण्य पारमिता होत्या, भरपूर साठा होता. तर मन एकाग्र झालं. आणि मन एकाग्र होता क्षणी मन डायरेक्ट एकदम हृदयावर गेलं, म्हणजे हृदयवत्थूकडे गेलं. आणि सरळ त्यांचं चित्तामध्ये जे आहे ते दिसणं सुरू झालं. आणि मग चित्तामध्ये दिसणं जे सुरू झालं, तर चित्तामध्ये त्यांनी पाहता पाहिलं की अरे हे जे काय एवढे बी काही दुःख आहेत, ह्या दुःखाचं कारण हे तृष्णाचं आहे. मग त्यांनी पाहिलं तृष्णा कोण निर्माण करतं आहे. मग त्याच्यावर फोकस करणं सुरू केलं त्यांनी. दुसऱ्या टायमात बुद्धत्व 3 टप्प्यात प्राप्त झालं त्यांना. बुद्धत्व प्राप्त जे झालं ना, तर पहिलं त्यांना जे सापडलं ना, तर पहिलं त्यांना पुब्बे अनुनुसुतेसु चक्षुंग उदपादी, म्हणजे पूर्व जन्माचं स्मरण झालं. मग पूर्वजन्माचं स्मरण झालं तर माहिती आहे का, 7 हप्त्यापर्यंत बुद्ध एका हप्त्यापर्यंत तर बसूनच राहिले. बुद्धत्व त्यांना एका हप्त्यातच प्राप्त झालं बुद्धत्व. पण बुद्धत्व प्राप्त झाल्याबरोबर घोषणा नाही केली त्यांनी की मला बुद्धत्व प्राप्त झालं म्हणून. त्यांनी विचार केला मला जे हे प्राप्त झालं आहे हे तर आतापर्यंत ते म्हटले ना अनुनुसुतेसु म्हणजे आतापर्यंत ऐकलं नाही. अनुनुसुतेसु चक्षुंग उदपादी, अरे जे आतापर्यंत ऐकले नव्हते ते चक्षु उत्पन्न झाले. ज्ञानंग उदपादी, अरे ते ज्ञान उत्पन्न झालं. पन्या उदपादी, अरे ते पन्या उत्पन्न झाली. विद्या उदपादी, अरे ती विद्या उत्पन्न झाली. आलोको उदपादी, अशा प्रकारचा आलोक उत्पन्न झाला. आता आलोक म्हणजे काय, आलोक म्हणजे काय समजा बऱ्याच ठिकाणी याचं विश्लेषण भिक्षूंकडून सुद्धा कधी गडबडीनं असं होऊन जातं. त्यामुळं लोक तिथपर्यंत विचार करतात. अलोक म्हणजे काय, सोप्या भाषेमध्ये लोक म्हणजे काय. मग आता लोक आणि आलोक म्हणजे तुम्हाला आणखी सोपं होऊन जाईल. लोक म्हणजे आपण म्हणतो ना, त्या बघा ते लोक बसलेत, आपण म्हणतो ना कधी बसा ते बघा ना लोक बसले. तर ठीक आहे, एका अर्थानं आपण सांगू की जिथं समजा सत्व राहतात त्याला लोक म्हणतात. तर लोकची 2 व्याख्या केलेली तथागतांनी. या 3.5 हाताच्या शरीराला पण एक लोक म्हटलेला आहे आणि या संपूर्ण ब्रह्मांडाला सुद्धा लोक म्हटलेला आहे, ज्याच्यामध्ये 4 पायाचे, बिना पायाचे, 2 पायाचे, बहुपायाचे आणि जे काही मुळातून उत्पन्न झालेले, अंड्यातून उत्पन्न झालेले, गर्भातून उत्पन्न झालेले आणि आपोपातिक उत्पन्न झालेले, या सगळ्या ब्रह्मांडाला एक लोक म्हणतात.
हे लोक म्हणतात. आलं लक्षात. जिथं की सत्व आहेत, जी बी सत्व आहेत एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हे करतात, सजीव असण्याचं प्रक्षेपण करतात, त्याला म्हणतात. म्हणजे झाडं समजा वाढतात म्हणजे सजीव असण्याचं प्रक्षेपण करतात. हे किडे मोकळे चालतात, आपण चालतो, ते त्याला सत्व म्हणतात. म्हणजे ज्याच्यामध्ये सजीवपणाचं आहे तत्व त्याला म्हणतात सत्व सोप्या भाषेमध्ये. मग सत्व हे 4 प्रकारचे आहेत, बिना पायाचे, 2 पायाचे, 4 पायाचे, बहुपायाचे. मग तथागतांनी काय केलं की याच्यावर फोकस केला. हे बुद्धत्वाच्या अनेक ठिकाणी आपण समजतो बुद्धत्व प्राप्त झालं, नेमकं काय झालं. आम्ही रस्त्याने येता सुद्धा भंतेजी तेच म्हटले, भंतेजी आपण म्हणतो म्हणे पण सुपटीपन्न म्हणजे नेमकं म्हणजे सुमार्ग, पण कशाला म्हटलं आहे मार्ग. आता तो विषय राहून गेला आमचा, आम्ही आणखी त्याच्यावर चर्चा करणारच आहे समजा थोडं. तर म्हणजे नेमकं काय आहे बा, बुद्धत्व प्राप्त झालं तर आपण काय म्हणतो, अननुसुतेसु. आतापर्यंत ऐकलं नव्हतं, पण काय नव्हतं ऐकलं त्याच्यावर चिंतन पाहिजे ना. काय ऐकलं नव्हतं त्यांनी आतापर्यंत जे नव्हतं ऐकलं ते त्यांना दिसलं. अननुसुतेसु चक्षुंग उत्पादी. आता हे तर डोळे होते आणि तरी काय म्हटलं, चक्षुंग उत्पादी. अरे म्हणजे चक्षु उत्पन्न झाले, मग हे चक्षुला चक्षु म्हणता येत नाही का? नाही, मग याला त्यांनी चक्षु नाही म्हटलं, तर चक्षुन उत्पादी. चक्षु म्हणजे काय? चक्षु म्हणजे आपण कधी म्हणतो ना, ही डाळ थोडी चाखून बघ बरं, चाखून बघ. मग काऊन म्हणतो चाखून दिला? चाखल्यावर काय होते? चव कळते, म्हणजे अनुभूती येते ना. मग त्याला म्हणतात चक्षु. का म्हटलं त्याला चक्षु? कारण ते अनुभूती मिळवून देतात म्हणून त्याला चक्षु म्हटलेलं आहे. समजलं तुम्हाला? याचा अर्थ तुम्हाला कोणी शक्यतो सांगणार नाही, म्हणजे कारण की ते डीप गहन तर तुम्ही थोडंसं 10-15 मिनटं जास्त झाले चालते, पण तुम्ही आज ऐका. आता एक छानसा हे आला आहे, त्यामुळं तुम्हाला एक डीप थोडीशी व्यवस्थित माहिती होऊन जाईल की चक्षु का म्हटलेलं आहे त्याला. याला पण चक्षु म्हणतात, परंतु या चक्षुला अनुभूती नाही होत, याला दर्शन होतं आहे. दर्शन ही वेगळी गोष्ट आहे. काही लोक दर्शनशास्त्राचे गाडे अभ्यासक असतात पण अनुभूतीचे अभ्यासक नसतात. दर्शनशास्त्राचा अभ्यासक म्हणजे काय? दर्शन म्हणजे वाचून त्याच्यावर चिंतन मनन करणे, आणि चिंतन मनन करून एक आपला अंदाज लावणे, हे दर्शनशास्त्र इतरोक ठीक आहे. पण भगवान बुद्ध दर्शनशास्त्राचेच गाडे अभ्यासक नव्हते. भगवान बुद्ध शास्ता होते, तथागत होते. तर तथागत कशाला म्हणतात? तथागत म्हणजे तथागत पाहतात सुद्धा, ऐकतात सुद्धा, सगळे 6 इंद्रियाने सुद्धा पाहतात, पण त्याच्यानंतर मग ते काय करतात, चक्षुंग उत्पादी. चक्षु म्हणजे चव घेतली. आता डोळ्यानं कसं काय चव घेता येईल? तर चवीचा अर्थ स्पष्ट आहे की जसं जिभेनं चव घेतल्यानंतर अनुभूती येते की खारट आहे का, तुरट आहे का, पांचट आहे का, गोड आहे का, कडू आहे का, पातळ आहे का, निबर आहे का, स्पायसी आहे का, तिखट आहे, जसं ते अनुभूती येते. पुन्हा अनुभूती म्हणजे काय? अनुभूती येते म्हणजे काय होतं? समज. बरं ठीक आहे, एका अर्थानं ठीक आहे, समज म्हणजे बरोबर आहे, समजा बरोबर आहे. आणखीन पुढं काय? अनुभूती म्हणजे काय? अनुभूती म्हणजे काय? आकलन. बरं ठीक आहे, आकलन, अनुभव बी बरोबर आहे. आणखीन पुढं काय? ज्ञान. ते बरोबर आहे, तुम्ही जेवढं बसन तेवढं बरोबर. तुम्हाला करेक्ट सांगतो मी पुढं. म्हणजे बुद्धत्व कळतं आहे आपल्याला. मग हे बुद्धत्व कळलं ना, तुमच्या व्यवहारात जर आलं ना, 2 मिनटं जरी व्यवहारात आलं ना, तुम्हाला संसाराचं काही दुःख उत्पन्न होत नाही. कशाचं उत्पन्न होत नाही? मग तुम्ही या भ्रमात राहत बी नाही. मग तुम्ही नेहमी आपल्यात राहता. ओरे हे असं आहे का? मग नेहमी तुमचे चक्षुंग उत्पादी. बुद्धत्व नुसतं ऐकायचं नसतंय. बुद्धत्व 1 मिनिटासाठी होत नाही, आपणही करायचं असते, प्रॅक्टिकलमध्ये करायचं असते. आणि बुद्धत्वानं म्हटलं नाही का, बुद्धत्वावर माझी मोनोपोली नाही. बुद्धत्वावर माझी मोनोपोली नाही आहे. बुद्धत्व हे सगळ्यांचा विषय आहे, संसारातला सगळ्यांचा विषय आहे. या संसारामध्ये असं कोणी एक व्यक्ती नाही की ते बुद्धत्वाचा अनुभव घेऊ शकत नाही म्हणून अरहंतपदाचा अनुभव घेऊ शकत नाही. अरहंतपद म्हणजे काय? 3.5 शरीर तुम्हाला पण आहे, आणि तुमच्या शरीरामध्ये जे काय होते त्याला चक्षुंग उत्पादी, त्याला चक्षु उत्पन्न होऊ द्या. चक्षु म्हणजे तुम्हाला कळलं की चव घेणे म्हणजे काय? तुम्हाला समजा अनुभूती घेणे. आणि अनुभूतीच्या गोष्टीवर तुम्हाला मी विचारणं सुरू केलं की अनुभूती म्हणजे काय, तर तुम्ही नाना प्रकारचे सांगितले की अनुभूती म्हणजे हे ते हे सगळं बरोबर आहे तुमचं. पण खरी अनुभूती काय माहिती आहे का? अनुभूती म्हणजे काय? तुम्ही म्हणसाल आता ते त्याला शब्दातच उतरावं लागेल ना. एखाद्या विषयाला बुद्धाला बुद्धत्व हे विषय शब्दात उतरावं लागलं ना. बुद्धाने शब्द तयार केले ना की मी माझं बुद्धत्व सांगू कसं. पण पुन्हा त्यांनी सांगितलं की जेव्हा खरं बुद्धत्व प्राप्त होतं आहे आणि जेव्हा खरं अरहंतपद प्राप्त होतं आहे त्याला शब्दात नाही उतरवल्या जात. गोयंका गुरुजी त्याला काय म्हणतात? गुंगे का बोल नाही पाहते. ज्याने शिबिर केलेलं असेल त्यांना ते कळतं आहे. क्यों नाही बोल पाहते? गुंगे का बोल नाही पाहते. तसं हे अनुभूती. आता याच्यावर काय बोलावं? अनुभूतीवर कसं बोलावं? तर अनुभूती म्हणजे काय? समजा तुम्ही जिभेवर टाकलं आणि तुम्ही त्याला गोड म्हणलं. आता गोड म्हणलं म्हणजे तुम्हाला काय झालं? समजा अगोदर तुम्ही गोड खाल्लेलं आहे, त्याची तुम्हाला अनुभव आली म्हणून तुम्ही त्याला गोड म्हटलं, राईट आहे, त्याला गोड म्हणलं. पण याला अनुभव येणे, साक्षात्कार होणे, जाणीव होणे, ज्ञान येणे, तुम्ही उत्तर सांगितले, त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण खरी अनुभूती काय माहिती आहे का? अनुभूतीचा खरा अर्थ तथागताने सांगितला की अनुभूती म्हणजे संवेदना उत्पन्न होणे. गोड कशामुळे कळलं तुम्हाला? संवेदना उत्पन्न झाली.
आणि त्या संवेदना जे आहे की नाही, त्या संवेदनेला ती संवेदना आहे हे जाणणे. मग ते कोण जाणतंय? हे चित्त जाणतंय. तर त्या चित्ताने ते जाणलं की जिभेवर काहीतरी पडलं आणि त्या जिभेवर पडल्यानंतर काहीतरी झालं आणि झाल्यानंतर मग त्याला तुम्ही गोड म्हणलं. कोण म्हणलं? त्या मनामध्ये जे गोड खाल्ल्याचे जे संस्कार झालेले आहेत त्यांना तृष्णा जी झालेली आहे, त्यामुळे आरहंतानं चाकल्यानंतर आरहंत नाही म्हणते गोड आहे आणि तुरट आहे, खारट आहे, पांचट आहे हे नाही म्हणत. म्हणून आपण आरहंत नसल्यामुळं ह्या शरीराला आपण चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श म्हणतो. ह्या डोळ्याने आपण रूप पाहिल्यानंतर हे सुंदर रूप आणि कुरूप रूप म्हणतो, आरहंत नाही म्हणत. का नाही म्हणत? कारण आरहंताच्या चित्तामध्ये जे तन्हा झालेले जे असतात, गोडाबद्दल, खारटबद्दल, तुरटबद्दल, पांचटबद्दल, रूपाबद्दल, सुंदर, कुरूप, घुंगराले बाल, घारे डोळे, असं लंब नाक, हे सुंदर, आपण सौंदर्याचं वर्णन केलेलं आजपर्यंत. सुंदर 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 आपण म्हणतो, पण सौंदर्याचं वर्णन केले ना आपण. ज्याला आपण सुंदर म्हणतो त्याला सगळं जग सुंदर म्हणत नाही. आपल्याकडे समजा आपण लंब्या नाकाला सुंदर म्हणतो, पण निग्रो लोक त्याला नाही म्हणत. आपल्याकडे आपण असं बारीक बारीक डोळ्याला सुंदर म्हणतो, पण निग्रो लोकांकडे असे बाहेर आलेले डोळे वटवट असे वटवट डोळे त्याला सुंदर म्हणतात. ते त्याच्याकडे ते ब्लॅक ब्युटी क्यून असं काहीतरी म्हणतात बघा, त्याच्याकडे शब्द आहे. तर जगात एक वेगळी व्याख्या केली गेलेली आहे. पण तथागतांनी सांगितलं की हे जे चक्षुंगुत्पादी, चक्षु म्हणजे सरळ सरळ चाखणे म्हणजे अनुभव घेणे. आणि अनुभव कशाचं घेणे? की त्याला स्पर्श झाल्यानंतर ज्या संवेदना उत्पन्न होतात, तर त्या संवेदना सुख देत का दुःख देत का न्यूट्रल आहे, हे अगोदर झालेल्या संस्काराला हे संस्कार मिळाल्यामुळं ती अनुभूती संवेदनेच्या रूपानं शरीरावर येणे, त्याला म्हणतात चक्षुंगुत्पादी. तर ते बुद्धत्व प्राप्त झालं. आलं लक्षात? त्यांनी पाहिलं तृष्णा, आणि तृष्णा हे त्यांचा विषय होता की तृष्णा कोण निर्माण करते, त्याला निर्माता शोधायचा होता. कारण आजपर्यंत सांगितलं होतं ना की सृष्टीचा निर्माता ब्रह्मा आहे. कारण हे तर डोक्यात होतं ना त्यांच्या. मग त्यांना पाहायचं होतं बा ब्रह्मा असेल तर मग दिसन मला आता ब्रह्मा, जर ह्या सृष्टीचा निर्माता असेल तर. मग तो सृष्टीचा असेल तर सृष्टीवर उत्पन्न जेवढे सत्व आहेत, या सत्वाचा निर्माता बी तोच असायला पाहिजे. मग त्यांनी काय केलं? फोकस केला भगवंताने, आणि मन एकाग्र व्हायला टाईम नाही लागला. बोधिसत्व होते, अनेक जन्माच्या पारमिता होत्या. आम्हाला मारानं विचलित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी तुरंत मारायला सांगितलं होतं की नाही, हे सगळं मी दान पारमिता केले. त्यांनी भूमिस्पर्श करून त्यांनी त्याला पराजित बी केलं होतं. त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. त्यांना ते पटापटा बुद्धत्व त्या रात्री त्यांना उत्पन्न झालं, सुरू झालं. पूर्वजन्म त्यांना दिसणं सुरू झाले. बरं, पूर्वजन्म म्हणजे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 1 लाख नाही, 1 कोटी नाही, 1 अब्ज नाही, त्यांना एवढे दिसले. अक्षरशः तथागतांनी बुद्धत्व प्राप्त केल्याबरोबर त्यांना एवढे पुनर्जन्म दिसले. ते म्हणतात, भिक्षूंनो, मी जर तसाच त्याच अवस्थेमध्ये नुसतं पहिलंच बुद्धत्व पाहत बसलो असतो, 3 बुद्धत्व पाहिले नसते, म्हणजे 3 अंगाने, मी जर एकाच बोधी ज्ञानामध्ये बसून असा विचार केला असता की कितीकच जन्म झालेत, जर मी तसाच पाहत बसलो असतो तर मला जेवढं आयुष्य लाभलं आहे ना पुढं 80 वर्षाचं, 80 वर्ष जरी बसलो असतो तरी जन्म दिसणं कमी नसते झाले म्हणे. कळलं तुम्हाला? ते काय म्हणे, मी जर 80 वर्ष जरी बसलो असतो, असं 80 एकाच जागेवर, तरीही मला पुनर्जन्म दिसतच गेलेले ते एवढे झालेले आहेत. म्हणून त्यांनी स्टॉप केलं. स्टॉप करून काय म्हणतात? अनेक जाती संसारं संधा बिसंग आणि बिसंग गहेकारकं गवे संतो दुःखा जाती पुनंग गहेकारकं दिठोसी पुनगेहंग एकासी सब्बा ते फासुका भग्गा गहकोटंग विसंगतं विसंखार गतं चित्तं तन्हानं खयमज्जगाती. हे पहिलं उदान निघलं बुद्धत्वाच्या मुखातून. कोण नव्हतं तिथं. हे सत्य सापडलं कधी? पुनर्जन्म दिसल्याबरोबर. आणि त्याची लिंक लागली. ते पुनर्जन्म 7 दिवस पाहिले त्यांनी, 1 दिवस नाही पाहिले, 7 दिवसपर्यंत. आता 24 आवर्स, एका सेकंदामध्ये पुढं त्यांनी क्लिअर केली ही गोष्ट. आणि ही गोष्ट क्लिअर करण्यासाठी आपला ज्यांनी ॲटम बॉम्ब तयार केला त्या शास्त्रज्ञांनी बुद्धत्वाचं वाक्य खरं आहे का कसं म्हणून एक इन्स्ट्रुमेंट तयार केलं, बबल चेंबर नावाचं. आणि त्या बबल चेंबरमध्ये एक मॅटर टाकून पाहिलं त्यानं. मॅटर टाकून आपल्या शरीराचा एक पार्ट पाहिलं. आणि हा पार्ट किती सेकंदात उत्पन्न होतो, नष्ट होतो. तर मग त्या मशीननं आकडा दिला की एका अक्षरावर 20 टिंब जोडायचे, तेवढ्या वेळेस आपलं शरीर उत्पन्न होतं, नष्ट होतं. जीवित शरीराचं त्यांनी दाखवलं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये हे जे घटक आहेत हे एका सेकंदाला 20 टिंब एका अक्षरावर द्यायचे, तेवढ्या वेळेस उत्पन्न होतं आहे, मरतं आहे एका सेकंदाला. जेव्हा बुद्धत्वामध्ये पुनर्जन्म बघत बसले भगवंत, पुब्यानुस्मृतीचं ज्ञान, तेव्हा तथागताला हेच ज्ञान प्राप्त झालं
हेच गॅस प्राप्त झालं. कसं झालं की एका सेकंदामध्ये हे जे शब्द इकडे आपण वापरला तो शब्द बुद्धाने तिथे वेगळा वापरला. बुद्ध काय म्हणतात, मै मेरी पलप झपकू, म्हणजे ही पापणी अशी लपकवली तेवढ्या वेळात, किंवा मै मेरी चुटकी बजाव, म्हणजे ही चुटकी वाजवली एवढ्या वेळात. मैं मेरी चुटकी बजाऊ या मैं मेरे पलप झपकू, इतने समय में ये शरीर का चित्त शत सहस्र कोटी हजार हजार बार उत्पन्न होके मरता है. असं अंदाजे नाही सांगितलं, बरोबर असं सांगितलं, शत सहस्र कोटी हजार हजार बार उत्पन्न होत आहे. म्हणजे एकीकडे शत म्हणजे 100, सहस्र म्हणजे हजार, कोटी म्हणजे कोटी, शत सहस्र कोटी हजार हजार, म्हणजे ही कोटी जी आहे हे कोटी हजार हजार बार, आणि 100,000 सहस्र कोटी हजार हजार, ते लंबा आकडा आहे, मोजायला गेलं ते कठीण आहे. एवढ्या वेळेस हे चित्त उत्पन्न होऊन नष्ट होतं आहे. मग ते उत्पन्न होतं आहे, तर उत्पन्न चित्त झालं तर आपलं उत्पन्न होतं आहे, तर आपली तृष्णा असल्यामुळं आपल्या पाठीमागचे जे विकार झालेले आहेत ना त्याला धरून आपलं चित्त उत्पन्न होतं आहे. आणि नवीन जर डोळे उघडे असले तर त्या रूपाला मिक्स धरून उत्पन्न होते. या रूपाला पाठीमागचं केलेल्या स्मरण रूपाला ते दोघं एकत्र जमा होतात, आणि मग त्या रूपाचं आपण काय करतो, प्रक्षेपण करतो किंवा त्याची व्याख्या करतो. मग व्याख्या करताना म्हणतो हे असं आहे, चांगलं म्हणतो, कुरूप म्हणतो, काहीतरी म्हणतो, बुटके आहे, लंब आहे, आणि काय माणूस जाडजुड आहे हो, आणि बापरे काय माणूस असा हो. आता मला लोक म्हणतात, पहिले म्हणायचं ना काय बनतीची काळे हो असं म्हणायचे पहिले, आता म्हणतात नाही बनतीची काय झालं होतं मला असं म्हणतात. आता काहून लोक हे पाहिलं की प्रक्षेपण करतात, व्याख्या करतात, शब्दाची पण व्याख्या करतात. हे कशामुळं, आपल्याकडे तृष्णा आहे, पण ते तर बुद्ध झालेत ना. आता बुद्ध झाले म्हणल्यानंतर बुद्ध व्याख्या कशी करतात, बुद्ध व्याख्या काय करतात, जसंही बुद्धाचं चित्त उत्पन्न झालं पुब्बे अनुसूतीचं उत्पन्न झालं, तर शतसहस्र कोटी हजार हजार बार जन्म त्यांना दिसले. समजलं तुम्हाला, एका सेकंदात कळू लागलं तुम्हाला, समजू लागलं तुम्हाला. बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर एका सेकंदामध्ये शतसहस्र कोटी हजार हजार बार जन्म कळले. आता एका सेकंदात कळले तर एका सेकंदाचा 60 सेकंदाचा 1 मिनिट, 60 मिनिटाचा 1 घंटा, असं ते 7 दिवस बसले. विचार करा किती दिसले असतील त्यांना, किती दिसले असते तेवढ्या 7 दिवसात. ते काय म्हणतात, मी जर 80 वर्ष यदा कदाचित बसलो असतो तरीही भिक्षूंनो मला ते दिसतच गेले असते. आणि पुढं काय म्हणतात नंतर, अरे नाही रे भिक्षूंनो, मी फक्त 80 वर्षाचीच गोष्ट नाही करत, यदा कदाचित मी कल्पभर जरी बसलो असतो म्हणतात. आता पुन्हा तर एक अजब भयानक गोष्ट आहे, कल्पभर जरी बसलो असतो तरीही ती मला पुनर्जन्माची शृंखला थांबली नसती म्हणे, ती दिसतच गेली असती. आता कल्प म्हणजे काय पुन्हा, तर एकदा भगवंताला विचारलं, भगवान हे कल्प तुम्ही म्हणता, हे कल्प किती 10 वर्षाचा असतो का, नाही म्हणे भगवान. मग 100 वर्षाचा असतो का, नाही म्हणे. मग 1000 वर्षाचा असतो का, नाही म्हणे. मग भगवान हा कल्प 1,02,000 वर्षाचा असतो का, नाही म्हणे. मग भगवान असं काही सांगता येणार नाही का, भगवान म्हणतात अक्षरात नाही सांगता येणार, पण मग काही व्याख्या तर हा म्हणे भगवान उपमा देता येईल म्हणे. मग भगवान सांगा कल्प कसा आहे. मग भगवान सांगतात की एक असा मोठा खड्डा खोदा. आता त्याचंही वर्णन केलेलं आहे की योजन. आता योजन कोणी 7 किलोमीटर म्हणते, कोणी 10 किलोमीटर म्हणते, कोणी 12 किलोमीटर. तर आपण एक आकडा घेऊ, समजा 10 किलोमीटरचा एक खड्डा खोदा म्हणतात. 10 किलोमीटर लांबा असला पाहिजे, 10 किलोमीटर रुंद असला पाहिजे, आणि 10 किलोमीटर खोड असला पाहिजे. आणि तो सगळा खड्डा मोहरीनं भरायचा, मोहरी आपले सरसो, तो सरसोनं भरायचा, आणि 100 वर्षाने एक सरसो काढायची. तेव्हा त्या सगळ्या मोहरी संपतील, तेव्हा एक कल्प संपतो. आता हे बघा, हे किती अजब गजब आहे. आता करू शकता का, म्हणून सभ्य बुद्ध समसमा, सभ्य बुद्ध अचिंतनीय, म्हणजे बुद्धाबद्दल चिंतन बी नाही करू शकत आपण. हे फक्त नुसतं व्याख्या असं फोडून सांगितली तर आपण विचार करतो, अरे बापरे एवढं म्हणजे बघा, एक कल्प, ते काय म्हणतात, एक कल्प जरी मी बसलो असतो तरी दिसतच गेलं असतं. म्हणून जेव्हा तिची नात मरण पावली होती, आणि ती नात मेल्यानंतर जेव्हा स्मशानभूमीत जाऊन विशाखा जेव्हा मरण पावायची, तर आपण म्हणतो ना भगवंताने तिला काही मिनिटात बाहेर काढलं, तर उगाच नाही काढलं. तथागत सम्यक संबुद्ध त्याचं बोधिचित्त पाहून डायरेक्ट मारा करायची की मी काय समजून सांगू म्हणून. तर तेव्हा मग भगवंत समजून म्हणतात, हे विशाखे, या संसारामध्ये ज्ञातिगानासाठी ह्या पृथ्वीवरला प्रत्येक माणूस एवढ्या वेळेस रडला. हे विशाखे, आवर तुझे अश्रू, या पृथ्वीवर आपण नातेवाईकासाठी एवढ्या वेळेस रडलो. हे समुद्र आहेत ना म्हणे, 7 समुद्र, हे 7ही समुद्राचं पाणी कमी पडेल एवढं डोळ्यातून पडलेले म्हणे, एवढेच रडलो. आता विचार करा तुम्ही, किती अजब गोष्ट आहे. हे अंदाजी नाही सांगितलं भगवंतांनी. हे तथागत, याला म्हणतात तथागत. हे तथागत जाणतात, आणि तथागतामध्ये RNA DNA खोटं बोलण्याची पेशी नसते, त्याच्यामुळे त्यांच्याकडून खोटं बोलणं होत नाही कधी. तथागत हे कधीच खोटं बोलत नाही, ते तथागत आहेत, यथाभाषी, तथाकारी, यथाभाषी. त्यामुळं तथागतांच्या बोधीवर
तथागताच्या बुद्धत्वावर किंवा तथागताच्या धम्मदेशनेवर आजच नाही 5000 वर्षापर्यंत जर यदा कदाचित कोणी जरी शंका घेतली तर त्या व्यक्तीच्या भगवंताच्या काळात म्हणतात डोक्याचे 7 तुकडे व्हायचे म्हणतात. आता अनेक लोकांच्या लक्षात ते 7 तुकडे म्हणजे काय. आता इथं पाहिलं तुम्ही अनेक लोक जे तथागताच्या सद्धम्मावर जे शंका घेतात, कितीतरी लोकांच्या डोक्याचे 7 तुकडे झालेत, पण लोकांना दिसत नाही तुकडे. लोकांना काय वाटतं की डोकं असं तुटून 7 तुकडे व्हायला पाहिजे कोण, असं वाटतं लोकांना. ते 7 तुकडे म्हणजे तुम्हाला ते बी एकदम जमलंच एखादी व्हिडिओ सेपरेट बनवून तिच्यावर सांगतो, करा हा विषय आपण एकदा घेऊ. 7 तुकडे मी सांगतो जर जमला येता आलं तर इतकं सुंदरसं वर्णन केलं की त्यांना ते बुद्धत्व प्राप्त झाल्याबरोबर कळलं. आणि ते बुद्ध आहेत ना, बुद्ध म्हणजे काय झाले, आता पुढे त्यांनी क्लिअर केलं ना की अरे अनेक जाती संसारण शब्द वापरला त्यांनी. पटकन बाहेर आले काय म्हणतात, अनेक, अरे माझे अनेक जन्म झाले, 1 नाही 2 नाही 3 नाही, आकडा नाही, 1 लाख नाही, करोड नाही, मी कितीपर्यंत पाहत गेलो असतो तर तेवढं झालं असतं. विशाखा तू रडली एवढी की हे 7 समुद्र पूर्ण पाणी कमी पडणं एवढं. विशाखा अग्निसंस्कार एवढ्या वेळेस द्याला म्हणे आपण, आणि अस्थि विसर्जन एवढ्या वेळेस केलं म्हणे. हे हिमालय नाही, सुमेरू पर्वत एक नाही, हे सगळे पर्वत कमी पडतील म्हणे, एवढ्या वेळेस अस्थि आपण विसर्जित केली नातेवाईकाची म्हणे. आता सांग म्हणे कोणाकोणासाठी रडणार आणि कशासाठी रडणार म्हणे. म्हणून विशाखे तू आवर हे आसरू. आणि नंतर तिच्या नातीच्या संदर्भात मग गावातल्या नाती बी विचारल्या, या गावातल्या सगळ्या पोरी तिच्या वयाच्या ज्या आहेत त्या तुझ्या नाती समान नाही का. मग नाती समान नाही का, तर आपल्याला जर हे शब्द सांगितला असता तर आपण एक वेगळ्या अँगलनं पाहिला असता, पण विशाखांनी तो त्या अँगलनं नाही पाहिला. विशाखाने तो लगेच असा विचार केला की माझे तथागत असं म्हणतात की ही जी आता तुझी नात मरण पावली, ही आता वर्तमानात तुझी नात होती, पण ह्या बाकीच्या जेवढ्या बी तिच्या वयाच्या ह्या गावातल्या आहेत ह्या बी एके काळात केव्हा ना केव्हा तुझ्या समान अशा नाती राहिलेल्या आहेत, पण तुला तिच्याप्रती आहेत ह्या जिवंत एवढ्या नाती आहेत, तर यांच्याप्रती बी उत्पन्न करणं हे अगोदर राहिलेले आहेत केव्हा ना केव्हा राहिलेलं आहे. हे पटकन विशाखाला कळले. म्हणून तुरंत तिनं काही सेकंदात, तसं स्वरतापन्न पण होती तरी स्वरतापन्न सकृतगामी अनागामीपर्यंत लोक रडतात, बोधिसत्व पण खूप रडतात, कारण दया मैत्री करून असतात, कारण क्षीणाश्रव झालेले नसतात ना, अजून आश्रवक्षय झाले नसतात ना, 6 अभिज्ञा प्राप्त झालेले नसतात ना अजून, त्यामुळे तसं त्यांच्यामध्ये येतात. अरहंत क्षीणाश्रव असतात, अरहंताचे सगळे आश्रव क्षीण झालेले असतात, पुन्हा ते उत्पन्न होण्याच्या स्वभावाचे नसतात. आपल्यामध्ये सगळ्यामध्ये आश्रव असतात. त्यामुळं आपण ह्याच बोधिचित्ताच्या भगवंताच्या त्या बोधिचित्ताला तन्ना चित्ताने पाहतो, म्हणून आपण पटकन मुक्त होत नाही. आपल्याला हे कळतंय पण आपलं तन्ना चित्त मोठं आहे, बोधिचित्त कमी आहे. म्हणजे तृष्णा चित्ताची संख्या जास्त आहे आणि बोधिचित्त काही सेकंदासाठी उत्पन्न होते. समजा इथे बसल्या उत्पन्न झालं, हो यार सगळं संसार अनित्य आहे आणि खरंच भगवंताने सांगितलं बापरे एवढे वेळेस मारायचं, एवढे वेळेस उत्पन्न व्हायचं आहे, या पृथ्वीवर असं काहीच नाही आहे की जिथं आपण मरण पावलेलं नाही. आपल्याला वैराग्य उत्पन्न होते आहे का नाही. पण ह्या प्रवचनातून जसे बाहेर आलो आणि बाहेर गेलो चप्पल नाही दिसली तर मग लगेच उत्पन्न होतं, मग चप्पल नेली बा कोणतरी, नेली कोणतरी, मग डाऊट लगेच आपल्या एखाद्या पाहुण्यावर येतोय, मग अशी त्याच्या पायात दिसली होती त्यानं नेली का काय. मग त्या पाहुण्याचं बलजबी राग बी येतो बरं, त्या नेली बी नाही काय नाही, असं काय उत्पन्न काय सांगतात ते एका सेकंदात लय काय उत्पन्न होते. आणि खरंच 2-4 घंटे पाहून सुद्धा नाही सापडली तर मग जास्तच उत्पन्न होते. मग तर कधी काही लोक म्हणून बी टाकतात ज्यानं नेला असेल त्याला हत्ती रोग हो, बरं ह्याच्या चपला सोडलं त्याला एवढा मोठा रोग हो. आता त्या रोगाला किती पैसे लागतील बिचाऱ्या, त्याला किती दुधावं लागेल आहे का नाही. आता डॉक्टर भेटला तर बरं आहे, नाही तर आहे का नाही. म्हणजे काही म्हणून टाकायचं समजा त्याला हे हो ते हो. कोणी तर लोक म्हणतात त्याचं लगे वाटोळच हो म्हणतात, वाटोळच लगे एवढ्यासाठीच वाटोळ हो. असं म्हणायचं बरं ठीक आहे मी कोणा जन्मात चोरले असं बाजी गेली आता जाऊ असं म्हणत नाही आपण. आता तर हे सगळं सत्य पाहताना तथागताने सांगितलं की हे रहस्य त्यांना दिसलं, हे बोधिचित्तात दिसलं. ते त्यांनी पुढं वर्णन करता अनेक ठिकाणी सांगितलं की भिक्षूंनो हे सत्य मला जेव्हा बोधी ज्ञान प्राप्त होत असताना पहिलं बुद्धत्वाची कडी मला समजली. पुब्बे अनुसूती चक्षुंग उत्पादी म्हणजे चक्षु उत्पन्न झाले. चक्षु म्हणजे अनुभूती झाली. अनुभूती म्हणजे झाली काय, संवेदना उत्पन्न झाल्या. आणि बुद्धत्वाच्या संवेदना आणि आपल्या संवेदना याच्यात फरक आहे. काय फरक आहे आता, अनुभूती झाली, चक्ष उत्पन्न झाली. म्हणजे तुम्हाला एकच शब्द सांगू लागलो अजून, ज्ञानंग उत्पादी, पन्या उत्पादी, विद्या उत्पादी, याला 5-6 दिवस लागतील हे सगळं सांगायला. बस सांग 5-6 दिवस नाही बसणार आपण, राहू द्या मग ठीक आहे, आम्हाला बी जायचं तिकडं. त्याच्यामुळं जेवढं समजून सांगता येईल तेवढं सांगतो. एकच सांगतो, समजा चक्षुंग उत्पादी म्हणजे चक्षु उत्पन्न झाली. चक्षु म्हणजे काय उत्पन्न झालं, अनुभूती झाली. अनुभूती म्हणजे काय झालं, अनुभव साक्षात्कार झाला. संवेदना उत्पन्न झाल्या. आणि संवेदना म्हणजे कोणत्या, बुद्धत्वाच्या म्हणजे लोकोत्तर अवस्थेच्या संवेदना उत्पन्न झाल्या. लोकीय नाही, आपले लोकी उत्पन्न होतात, आपल्याला सुखद आणि दुःखद उत्पन्न होतात. अरहंताच्या आणि पच्चक बुद्धाच्या आणि सम्यक संबुद्धाच्या ज्या संवेदना असतात त्या लोकीय नसतात, आपल्या लोकीय असतात. म्हणून तुम्ही ध्यानाला बसल्यानंतर एक तर तुम्हाला सुखद संवेदना उत्पन्न होतील, नाही तर दुःखद होतील, नाही तर न्यूट्रल होतील. सुखद असतात रागाच्या, दुःखद असतात द्वेषाच्या आणि न्यूट्रल असतात मोहाच्या. ह्या तिन्हीचं नाव आहे तन्ना. आणि ते कशासाठी गेले शोध लावायला की ही तृष्णा कोण उत्पन्न करतं, ईश्वर करतो परमेश्वर करतो. त्यांना इथं काय सापडलं,
चक्षुंग उत्पादी म्हणजे त्यांना अनुभूती झाली. जेव्हा बुद्धत्वाचे तरंग उत्पन्न झाले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नाही, याला ईश्वर नाही, याला परमेश्वर नाही, याला आत्मा नाही, याला कोणी उत्पन्न करत, मी उत्पन्न कशी होती? मग अविद्या पच्चया संखारा. मग त्यांना तिथं पहिलं बुद्धत्वची कडी सापडली की हे अविद्येनं उत्पन्न होतं. म्हणजे अविद्या म्हणजे काय? हे अविद्यावर एक स्पेशल प्रवचन सांगावं लागतं डीप समजून लोकांना. हे कंटिन्यू प्रवचन ऐकावं लागतात. मग हे झालं की ते झालं, ते झालं, एक जर सुटलं मग समजत नाही, समजत नाही. मग अरे अविद्या म्हणजे काय? मग बुद्ध काय म्हणतात की ही तुमची तन्ना उत्पन्न करणारा ईश्वर परमेश्वर कोणी नाही, हे मला चक्षु उत्पन्न झाले. चक्षु म्हणून तुम्हाला समजलं का? आता बाकीच्या लोकांना चक्षु म्हणते असं वाटतं नवीन एखादा काही चक्षु उत्पन्न झाला करून. नाही, या हृदयामध्येच बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर बुद्धत्वाचा त्यांना साक्षात्कार झाला, अनुभूती झाली. अनुभूती झाली म्हणजे काय? संवेदना उत्पन्न झाल्या. संवेदना उत्पन्न झाले काय म्हणजे बुद्धत्वाच्या संवेदना, ज्या की वितरागी, वितद्वेषी आणि वितमोही संवेदना असतात, ज्या की लोकोत्तर अवस्थाच्या संवेदना असतात, त्या संवेदना त्यांना कळल्या. आणि त्याच्यामुळे त्यांना कळलं की ह्या लोकांच्या संवेदना राग द्वेष मोहाच्या तृष्णा काहून उत्पन्न होतात? कारण की ते हे लोक अविद्यावान आहेत आणि बुद्ध झाले विद्यावान. म्हणून ते म्हणतात मग विद्या उत्पादी. समजलं तुम्हाला? चक्षुंग उत्पादी, ज्ञानंग उत्पादी. ज्ञान उत्पन्न झालं त्यांना. ज्ञान म्हणजे काय? ज्ञानंग उत्पादी. तर त्यांना जे चक्षु उत्पन्न झाले, बुद्धत्वाचे तरंग त्यांच्या शरीरात आले. मग त्यांना त्या तरंगात कळलं की अरे याच्यामध्ये तृष्णा कुठंच नाही, म्हणजे रागही नाही, द्वेषही नाही, मोह नाही. मग ते 1 सेकंद नाही, 2 सेकंद नाही, 1 दिवस नाही, 7 दिवसपर्यंत पाहतच बसले, त्याला पाहतच बसले की अरे हे जे बुद्ध. आता विचार करा तुम्ही, आपण कधी कधी विपश्यनेला जातो, थोडं 2-5 मिनटं धाराप्रवाह जर उत्पन्न झाला आपल्याला तर कसं वाटतंय? असं वाटतं जाऊ द्या, ते सगळी दुनिया गेली बाजूला, ही धाराप्रवाह लय मस्त आहे. आता ज्यांनी केले त्यांना बरं वाटतं, ज्यांनी नाही समजला त्याला कसं सांगावं? आता गुंगे का बोल नाही पाहता, काय करा आता, यासाठी काय शब्द वापरावं आहे का नाही? तर त्यांना नवीन शब्द बी वापरले जाईल कधी कधी, समजा आहे का नाही? जसं की एखादं लहान लेकरू आहे, गरमीतून असं गरमीतून घामाजोग झालेला आहे, आणि जर एखाद्या प्रेमळ आईनं मस्त शावर खाली त्याला थंड्या पाण्याचं त्याच्या अंगावर जरी टाकलं आणि वरून त्वचेला त्याला जे चांगलं वाटण, आणि मग त्या लेकराला बाथरूममध्ये बाहेर आणलं, पुन्हा ते त्या पातेल्यात जाऊन बसते, पुन्हा त्या भगुण्यात जाऊन बसते, पुन्हा त्या टोपमध्ये जाऊन बसते, त्याला पाण्यात जसं की एखाद्या म्हशीला याच्यातून निघूच वाटत नाही, कशातून? त्या पाण्यातून निघू वाटत नाही. काहून? की तिच्या त्वचेला चांगलं वाटतंय. आता सोप्या भाषेत विपश्यना ज्यांना नाही केलं त्यांना तसं सांगू की बाबा ते बाहेरून चांगलं वाटतंय, मस्त वाटतंय, चांगलं वाटतंय आहे का नाही? किंवा खूप थकल्यानंतर पाय दाबून दिले, मालिश करून दिल्यानंतर बाहेरच्या त्वचेला कसं वाटतंय, तसं सोप्या भाषेमध्ये. म्हणजे विपश्य त्यांना माहिती आहे की तसं नाही, की ज्या संवेदना त्यांनी पाहिल्या, प्रीती उत्पन्न होती, प्रशब्दी उत्पन्न होती, आणि मग या प्रीती प्रशब्दीला समतेमध्ये कसं पाहायचं? तर बुद्धत्वाचे बुद्धतरंग उत्पन्न झाल्यानंतर तिथं बिलकुल दुःख नावाचा लवलेश नव्हता, अनित्य नावाचा लवलेश नव्हता, अनात्म नावाचा लवलेश नव्हता. जिथं अनित्य संपून जाते, जिथं दुःख संपून जाते, जिथं अनात्म संपून जाते, जिथं पूर्णची पूर्ण तन्हा संपून जाते, तर तन्नामध्ये असलेलं जे काय आहे राग द्वेष मोह संपून जातोय. जिथं त्यांचं चित्त वितरागी बनतंय, वितद्वेषी बनतंय, वितमोही बनतंय, तर ते चित्त तसं बनल्यामुळं त्यांची बॉडी बी तशी बनून जाते. त्यांच्या बॉडीमध्ये असले अग्निधातू, वायुधातू, जलधातू, पृथ्वी धातू हा तन्हानं भरलेला नसतो. त्यामुळे बोधी पृथ्वी असते, त्यांची बोधी अग्नी असती, त्यांची बोधी पाणी असते, आणि त्यांचं बोधी वायू असतो. आता बोधी वायू बोधी तरंग तुम्ही विचार करा, ते बोधी चित्त, त्याच्यामुळं त्या अरहंतांना, त्या बुद्धत्वाला या सगळ्या गोष्टीचं रहस्य समजतंय, आणि त्यांना कारण कळते की हे लोकांच्या जे संवेदना तयार होतात, आणि त्या संवेदनेच्या आहारी जाऊन त्या संवेदनेला ते काय करतात? अविद्या पच्चया संखारा. अविद्यामुळं संस्कार बनवतात. संस्कार कोणते? नवीन डोळ्यानं रूप पाहिलं, आणि त्या रूप पाहिल्यानंतर त्या रूपाचं जी आसक्ती आहे, तर जी अगोदरच्या जन्मात करून ठेवलेली आसक्ती आहे, ती आसक्ती ह्या आसक्तीला जाऊन मिळाली, आणि त्याच्यामुळं मग नंतर काहीतरी शब्द फुटले. कोणते? वा काय सुंदर आहे, हे शब्द फुटले. काय समजा कोणी शब्द ऐकले, तर मग आपण शब्द ऐकल्यानंतर जी आसक्ती फुटली किंवा द्वेष फुटला, समजा काहीतरी पाहिलं असं नागतोन मोड आपण, मग ते जे सांगितलं ना की ते पुढं ते कारण सांगतं ना की जे अपि हे संपयोगो लोक, म्हणजे जे अप्रिय लोक आहे त्यांचा संपर्क झाल्यानंतर दुःख होते ना, पिये हे विपयोगो दुःख, ते सांगितलं ना तसं. ते प्रत्यक्ष ज्यावेळेस त्याने पाहिलं की अरे हे तर अशा प्रकारे हे केल्यानंतर हे असं उत्पन्न होतं आहे, मग तथागताला ते बोधी चित्तात कळलं, कारण त्यांची बोधी अग्नी झाली, त्यांची बोधी वायू झाला, बोधी जल झालं त्यांचं, आणि बोधी पृथ्वी झाली, आणि चित्त तर पूर्ण वितराग वितद्वेष वितमोह झालं. मग त्यांना अविद्या पच्चय संखारा. अरे संसारातले लोक अविद्येमुळे संस्कार बनवतात हे कळलं. मग संखारा पच्चय विज्ञान. मग आता आपलं विज्ञान असते, त्यांचं विज्ञान नसते, त्यांचं बोधी ज्ञान असते. आलं लक्षात तुमचं? आपलं विज्ञान आहे,
म्हणजे विशेष प्रकारचं ज्ञान नसल्यामुळं आपलं विज्ञान तयार होते आणि आपलं इथं हृदय तयार होते आणि ते हृदयामध्ये अविद्या असल्यामुळं ते हृदय दोन प्रकारचं असतं, एकीकडे विकार बनवते, एकीकडे विकार काढते आणि ते हृदय आपल्या माइंडला आदेश देते आणि आपलं माइंड मग नंतर तिथून पुढे शरीराने एक तर कोणाला मारते नाही तर दान देते, या तोंडाने एक तर कोणाला तर घाण बोलते नाही तर मग चांगलं बोलते, मग हे मनामध्ये एक तर चांगला विचार करते नाही तर वाईट विचार करते, याच्यामध्येच तो लोटपोलट आहे. त्याच्यामुळं तर संसारात लोक एकमेकाचे खून करतात, त्याच्यामुळे तो चोऱ्या करतात, त्याच्यामुळे तो दुराचार होतात, त्याच्यामुळे तो खोटं बोलतात आणि त्याच्यामुळेच नाशापतन करून पंचशील तोडतात. पंचशील तोडल्यामुळे ते लोक दुर्गतीकडे जातात आणि दुर्गतीकडे गेल्यानंतर लोक नरकात दिसतात. बुद्धाला ते बी कारण सापडलं. आणि या अविद्येमुळे हे 5 शीलं तुटलेत बिचारायचे आणि 5 शीलं तुटल्यामुळं मृत्यूक्षणी त्यांचे ते कर्म जास्त झाल्यामुळं खेचून घेतले गेले. ते समान कम्म धातू समान चित्त धातू तसे झाल्यामुळे ते दुर्गतीला गेले. अरे पंचशील पालन करताना यांना कळलं कुठंतरी, त्याच्यामुळं ते लोक स्टेबल राहिल्यामुळं त्या याच्या खाली त्यांना खेचता गेलं नाही, कारण की त्यांचे पुण्यकर्म होते. जरी त्यांचे विकार आहेत पण दुर्गतीकडे खेचण्यासारखे नाहीत, म्हणून ते लोक मनुष्य लोकात राहिले. आणि त्याच्यानंतर पुढे पाहिलं की अरे महिन्यात अष्टशील पालन केलेले लोक आहेत तिथं आणि माझा कधी एकाग्रचित्ताने प्रवचन ऐकलंय नाही एकाग्रचित्ताने वाचन केलंय, परियती पटीपत्तीच केलंय, म्हणजे थोडं ध्यानाची गोष्ट आहे. म्हणून मग चातू महाराज नाही ते यामातुशी देवलोकात अडकले तिथं कुठंतरी. अरे पण पहिलं दुसरं ध्यान केलंय, मग तावतीसापासून पुढं वर गेले समजा, मग चौथं ध्यान प्राप्त झाले, मग त्याच्याही पुढे झालेत, मग आतापापर्यंत गेलेत. मग ब्रह्मपारी सज्जा चौथ्या ध्यानावाले लोक ब्रह्मपारी सज्जा ब्रह्मपुरोहित महाब्रह्मापर्यंत कळत. अरे त्याच्याही पुढे 8व्या ध्यानाच्या पुढे गेल्यानंतर त्या बुद्धाने पाहिलं अरे 8व्या ध्यानाच्या पुढे छलांग मारली ह्या लोकांनी. मग हे कुठे गेले, मग हे पाहिलं आतापा म्हणजे आतापा तिथं शरीर नाही तिथालच्या पुढच्या देवलोकाला शरीर नाही, इकडे शरीर आहे इकडे बाकीच्या सगळ्यांना. तिथून पुढे पाहिलं त्यांनी अरे शरीर पण नाही, अरे शरीर नसलेले बी सत्व आहेत तिथं भले सुखी आहेत, सुख आहे. पण बुद्धत्व प्राप्त करत असताना दुसऱ्या हप्त्यामध्ये चक्कुंगुत्पादी कंप्लीट झालं समजा, नंतर त्यांना दुसरं एक बुद्धत्व प्राप्त झालं. तिच्यामध्ये त्यांना प्रतित समुत्पाद सिद्धांत समजला. अरे हे देवलोक आहे, हे जरी सुखी आहेत परंतु सुख भोगत गेल्यानंतर मग तिथं मात्र त्यांचं सुख संपत आहे. जरी तिथं त्यांना दुःख अनुभव येत नाही पण सुख संपल्यामुळं पडले की मग दुःखातच पडतात इथं. अच्छा, म्हणजे इथं दुःखाची सुरुवात झाली मग त्यांची. मग आलं पुन्हा अविद्या पच्चाय संखारा. अरे देवलोकात जाताना अविद्या घेऊन गेले सोबत, माहीत नव्हतं की हे सगळं विकार काढावं लागतात, तेव्हा आरंत तेव्हा हे बहुचक्र अडकण माहीत नव्हतं. सुखाच्या ठिकाणी गेले, कल्पभर राहिले, काही कल्प राहिले, पण शेवटी पुण्य संपलं, आयुष्य संपलं की अतिरिक्त वापर केला, पडले. मग पडणार कुठे पडणार आहे, खाली बुद्धत्व थोडी आहे, अरहंतपद थोडी आहे, पडून कुठे पडतील. बुद्धत्व अरहंतपदात काही पडत नाही माणूस, तिथं तर प्रवेश करावा लागतो. मग ते कुठूनही पडो ते दुःखातच पडतात आणि दुःख पडले की मग आला अनित्य अनात्म सृष्टी मग आली. मग अनित्य अनात्म आला तर येईन कुठे, ते हृदयाची हृदय दुसरे कुठे. आणि हे हृदयाला ते ध्यान न कळल्यामुळं, हृदयवत्थू न कळल्यामुळं, हृदयवत्थूचं ध्यान न केल्यामुळं, अनेक जन्मामध्ये 20 दिवस आता 20 दिवस शिबिर न केल्यामुळं आता बघा दिवसभरात 24 घंट्यापैकी आणि 100 वर्ष आयुष्य मिळालं कोणाला. एका दिवसात 24 घंटे मिळू लागलेत, 70 वर्ष आयुष्य मिळाले. 24 घंटे 70 वर्ष किती लोक ह्या हृदयवत्तूबद्दल याच्याबद्दल चर्चा करतात. चर्चा बी करत नाही, साध्या ध्यान तर करणं तर सोडा आणि सगळ्याला दुःखातून मुक्त व्हायचं आहे. दुःखातून तर मुक्त व्हायचं आहे आणि दुःखमुक्तीचं काम सोयीच्या टोका एवढं करायचं नाही. दुःखमुक्तीचं आता सांगतो मी, प्रवचन सांगताना थोडेफार तुम्ही पैसे आहेत म्हणून बरं आहे, नाही तर उठ गेले असते सगळेजण. आता तुम्ही याच्यासाठी उठे ना, तुम्हाला थोडं समजायला लागले. नाही तर आम्ही मोठ्या सभेत सांगितलं ना तर म्हणले असे ते भंतीचे काय सांगितलं डोक्याच्यावरून गेलं कडे आज. ते रोज हसवतात ते बरं होतं, हे आज लई भलतं काय करून सांगितलं, हे असे काही भंतीचे असतात म्हणते, हे तुम्हाला थोडं समजायला लागले म्हणून बरं आहे. नाही बुद्धाला बी हा पहिला प्रश्न पडला होता, बाबा मला तर हे प्राप्त झाले, कोणाला सांगू आणि कोण ऐकंग नाही ऐकत. पण ते सहमपती ब्रह्माने विनंती केली की नका भगवान असं नका करू. बघा ना तुम्ही कमळाचं फुल पहा ना, काही कमळाचं फुल जरी पाण्याच्या खाली आहेत पण काही कमळाचे फुलं बघा ना पाण्याबरोबर आहेत आणि काही बघा ना पाण्याच्या वर आहेत. ते पाण्यावर असलेले काही लोक आहेत ना की जे तुमचं ज्ञान समजू शकतात आणि जे कमळाच्या पाण्याच्या बरोबर आहेत त्यांना थोडं सांगितलं ते वर येतील ना भगवान. आणि खालचे सुद्धा एक दिवस तुमची अनुकंपा झाली तर दुर्गतीवाले बिले असे कमळाचा एक्झाम्पल देऊन सांगितलं त्यांना विनंती करून की भगवान असे लोक आहेत. भगवान म्हणे हां मला बी माहीत आहे म्हणे की असे लोक आहेत. म्हणून उपासक आणि उपासिकांनो भगवंताला ज्यावेळेस चक्खुंग उत्पादित झाले तर तेव्हा त्यांच्या मुखातून ते शब्द निघले की आपला अनेक जाती संसारण, मी अनेक जन्मात संसरण केलं. आता संसरण हा शब्द बी आपल्याला कळला पाहिजे. संसरण करणे आणि आत्म्याचं कुडीमध्ये प्रवेश करणे दोन गोष्ट एकदम अलग आहेत. म्हणून बुद्धाचा अनात्मवाद परफेक्ट आहे, म्हणून बुद्धाचा अनित्यवाद बी परफेक्ट आहे आणि बुद्धाचा दुःखवाद बी परफेक्ट आहे. तर बुद्ध इथं काय म्हणतात, संसरण करणे म्हणजे संसरण. आपण शरण शब्द ऐकू नका नाही. स म्हणजे काय, समान धातू. तर समान चित्त धातू जेव्हा समान चित्त धातूला समान प्रवेश करतात तेव्हा ते संसरण होतं आहे.
संसरण म्हणजे असं तुम्ही विचार नका करू एखादा मनुष्य मरताक्षणी तो मनुष्य लोकाचाच विचार करणं म्हणून नाही. त्याने जर पशु लोकाचा विचार करून मेला, पशुसारखं चित्त ठेवलं तर समान धातू पशुच्या असतात म्हणून तो पशु योनीकडे जातो. म्हणून सगळे माणसं मेल्यावर माणसंच होता असं नाही. मला ती एक माणूस म्हणे, भंतेजी माणूस मेल्यावर माणूसच होतो का? मला नाही, बाई बी होतं म्हणलं कधी कधी. म्हणजे बाई बी होतं म्हणलं. हो तुम्ही काय म्हणजे तुम्ही तर मॉनोपॉलीच केली तुमची. म्हणजे माणसं बयाच ठेवल्या असं नाही म्हणलं निसर्गात. असं बिलकुल नाही. मोस्टली जास्तीत जास्त माणसं बया होतात आणि बयाच राहतात. मग तुम्ही पुन्हा माणसांमध्ये ही काय अजब गजब स्टोरी आहे भगवंताने सांगितलेली एका ठिकाणी. फार पृथ्वीवर म्हणतात, भगवान म्हणतात पृथ्वीवर अशा काही मोजक्या महिला असतात की ज्या अरहंताकडे जातात आणि आराधना करतात की आम्हाला स्त्री जीवन नाही पाहिजे. ज्या दिवशी ती घोषणा करतात म्हणे तिथून पुढं 15 वेळेस ते स्त्री बनतात, 16 वेळेस बनत नाही, मग सुटतात. एवढी लंबी प्रक्रिया आहे म्हणजे त्यांची. म्हणून अशी शक्यतो स्त्रिया कधी आराधना करत नाहीत. आणि स्त्रीला स्त्री जीवन खूप प्रिय असते कारण मनुष्य मी मध्ये असतो, पण स्त्रिया माझं मध्ये असतात. स्त्रिया कधी म्हणताना मीपणा म्हणत नाहीत. स्त्रिया कधी म्हणताना माझं म्हणतात. असं लक्षात माहिती आहे का? तुम्ही कधी बोला काय झालं ते म्हणतात माझं घर, माझे लेकरं आणि माझा ना असं ते माझंच असते द्यायचं जास्त. म्हणून स्त्रीला स्त्रीत्वातून सुटणं फार कठीण आहे. पण असं नाही की ती आरंत होऊ शकत नाही म्हणून. स्त्रीसुद्धा आरंत होऊ शकते. तथागताने सांगितलं एक पुरुष आणि स्त्री समान बल आहे आरंत होण्याच्या दृष्टिकोनातून. म्हणून महिलांना सुद्धा झटकीपट आरंत बाहेर निघता येते. पण काही महिलांना असं उत्पन्न झालं होतं की आम्हाला नुसतं आरंत नाही व्हायचं आहे, आम्हाला सम्यक संबुद्ध व्हायचं आहे. मग सम्यक संबुद्ध व्हायचं असेल तर बोधिसत्व व्हावं लागेल. आणि बोधिसत्व स्त्री बनू शकत नाही. स्त्री 8 गोष्टी बनू शकत नाही. स्त्री हे चक्रवर्ती सम्राट बनू शकत नाही. स्त्री ही बोधिसत्व बनू शकत नाही. स्त्री हे चक्र बनू शकत नाही. स्त्री ही इंद्र बनू शकत नाही. स्त्री मार पण बनू शकत नाही. स्त्री ही त्याच्याबरोबर चक्रवर्ती सम्राट बनू शकत नाही. तर तुम्हाला सांगितलं स्त्री भावात हे होता येत नाही. मग त्यांना पहिले स्त्री भाव सोडावं लागते. मग स्त्री भाव सोडण्यासाठी त्यांना पौर्णिमेच्या दिवशी अष्टशील पालन करून आरांतासमोर जाऊन की हे आराधना किंवा बुद्धापुढे जाऊन आराधना करावं लागते की मला स्त्रीचं शरीर नको आहे. मग ती बिचारी 15 वेळेस स्त्री शरीर धारण करते, मग पुरुष शरीर धारण करते. आणि मग पुरुष शरीर धारण केलं तर मग बोधिसत्वाची अवस्था पूर्ण करत मग त्यांना सुद्धा बुद्ध बनण्याचा अधिकार आहे. असं नाही की निसर्ग त्यांच्यावर कुठं काय अन्याय केला गेलेला आहे किंवा कोण रोखलेला आहे त्यांना. हा प्रश्न मी गोयंका गुरुजीला विचारला होता एकदा. मला हे कळत नव्हतं. मी नवीन श्रामनेर होतो. मला एका महिलाने विचारला होता, ओ भंतेजी म्हणे महिला सम्यक संबुद्ध नाही होऊ शकत का? तर म्हटलं काय माहिती होऊ शकतात की नाही. आजपर्यंत तर नाही पाहिलं. तुम्ही पाहिलं का आतापर्यंत एखादी सम्यक संबुद्ध महिला होऊन गेली म्हणून? बघा तन्नंकर दीपंकर तन्नंकरो महावीरो दीपंकरो महायसो सरनंकरो जितुंदरो कौंडन्य जनपामुखो मंगलो पुरुषासो असं करत गौतम शाक्यपुंडव गौतमापर्यंत जे आहेत सगळे पुरुषच आहेत. स्त्रियांचं नाव कुठं पाहिलं का आपण? याचा अर्थ असं नाही की भगवान स्त्रियांचे द्वेष करणारे होते का होते. निसर्गाचा नियम आहे हा. स्त्रीला बंदी नाही होण्याची. ती बिचारी होऊ शकते तिकडे त्यांना जाऊन. पण तुम्ही आजपर्यंत ऐकलं का चक्रवर्ती सम्राट एखादी महिला झाली म्हणून? चक्रवर्ती सम्राट झाली म्हणून नाही ना. तुम्ही पाहिलं का मार झाली म्हणून? समजा मार कन्या झाल्या, रती आरती विरती झाल्या, परंतु मार नाही झाल्या. शक्र देवराज तुम्ही ऐकलं का की एखादी स्त्री शक्र देवराज झाली म्हणून? बरं इंद्र देवराज झाली म्हणून आज तुम्ही ऐकलं कधी? नाही झालं. त्यामुळंच तथागताने एक क्लिअर केलेलं आहे की निसर्गाची ही सिस्टीम आहे. जसं उदाहरणार्थ तुम्ही बघा झाडाचे पानं हिरवे होतात तर काही दिवसांनी पिवळे होतात. मग आता याच्यावर चिंतन करा बरं, पिवळेच का होतात? काय कारण आहे? हे प्रश्न विचारले तथागताला, याचे उत्तर दिले तथागतांनी. याचे उत्तरसुद्धा दिले. तथागत काय सोडलं नाही संसारात तथागत. आणि पुन्हा बघा झाडाचे पान पिवळे होतात आणि पिवळे होण्यानंतर पडून जातात. बघा हिरवे होणे, पिवळे होणे, पडून जाणे आणि पडल्यानंतर डबल पानं येणे आहे का नाही? मग याला अनित्य म्हणतात. पण अनित्यामध्ये काय? पिवळे होणे, पडणे, हिरवे होणे, पडणे. मग असं करत एक दिवस काय होते? झाडच जात आहे पडून. आता झाडं, आता पाण्याचा काही प्रश्न नाही त्यात. आता झाडच गेलं पडून. पण झाड पडलं, पण त्या झाडामध्ये जे मूळ RNA DNA जे बीज होते ते पृथ्वीवर आतापर्यंत किती ठिकाणी पडलेत. आता ते झाडाचा पुनर्भाव तर होऊन बसला बऱ्याच ठिकाणी. अच्छा, मग त्या पुनर्भावात ते सुरू आहे, उत्पन्न नष्ट होणे. मग बुद्ध म्हणतात की उत्पन्न होणे नष्ट होणे, उत्पन्न होणे नष्ट होणे हे अनित्य जरी असलं तरी उत्पन्न होणे नष्ट होणे हे नित्य आहे. आणि मग ह्या नित्याला जर तुम्ही बौद्धिक ज्ञानात पाहत गेले सध्याच्या लेवलवर नुसतं विपश्यने जरी पाहत गेले तर होऊ शकते कुंभक अवस्था तुम्हाला प्राप्त होती. ही गोष्ट मी अधिकारपणे सांगू शकतो. कारण यासाठी सांगू शकतो की मला हे पहिल्या ध्यानामध्ये ज्यावेळेस माझं पहिलं शिबिर होतं त्या टायमात पहिल्या शिबिरात मला कळालं की कुंभक अवस्थेमध्ये जर तुम्ही समतेनं पाहत गेले, समतेमध्ये जर तुम्ही समानतेनं पाहत गेले की तुम्ही कुंभक अवस्थेपर्यंत जातात. कुंभक अवस्थेमध्ये गेलं तर त्याचा श्वास पण नाही राहत. खरं आहे ते, खोटं नाही, काही खोटं नाही. असं बरंच दाबताना बरं नाही तर माणूस मरण श्वास नाही म्हणलं मारू म्हणते म्हणले श्वासाची काय गरज नाही, आपलं मरून जाते माणूस, तसं काय गरज नाही. हे समापती ध्यान भिक्षू लोकांना माहीत असते. समापती ध्यान 7 दिवसपर्यंत श्वास राहत नाही.
ते तर समापती ध्यान आहे. ते समापती ध्यान कुंभकावस्था किती भयान असते. म्हणून ह्या स्टेप बाय स्टेपच्या गोष्टी आहेत. मग जेव्हा हे जिथं सगळे इंद्रिय तुमचे बंद होऊन जातात, जिथं लोकीय अवस्था थांबून जाते, तिथं लोकोत्तर अवस्था सुरू होऊन जाते. आणि लोकोत्तर अवस्था कोणाकडे असते? अरहंत, पचक बुद्ध आणि सम्यक संबुद्ध. म्हणून सम्यक संबुद्धाचे धातू, पंचउपादान स्कंद आपल्यासारखे तन्नायुक्त किंवा आविद्येनं असतात असं गृहीत नाही धरायचं कधी. त्यामुळं त्यांच्या चक्षुनं पाहिलं बी तरी त्यांच्याकडे तन्नाविरहित चित्त असते. त्याच्यामुळे त्यांनी पाहिलेलं रूप जे असते, तर आपण पाहताना स्त्रीचं आपल्याला काय दिसतंय? एक तर सौंदर्य दिसतंय, या तर कुरूपणा दिसतो. पण अरहंताने पाहिल्यानंतर त्यांना काय दिसतात? पंचउपादान स्कंद दिसतात. त्यामुळे पंचउपादान स्कंदाला समजा आता तुम्हाला एखादी स्त्री दिसली आणि त्या स्त्रीचे कान नाक डोळे नाही दिसले, डायरेक्ट काय दिसला? हाडाचा सापळा दिसला, तर मग द्वेष उत्पन्न होणार नाही का? आता बघा, बाहेरचं सौंदर्य दिसलं म्हणून आपण म्हणतो की सुंदर आहे, आणि हाडाचा सापळा दिसला तर द्वेष. बरं मला सांगा, आपण फोटो काढतो डीपीवर काय ठेवतो? चेहरा ठेवतो की नाही? मला सांगा, चेहरा ठेवायचा नाही, एक दिवस नाकातला शेंबूडच ठेवायचा फोटोवर. आणि ते कोणी काय म्हणलं, ओ काय ठेवलं हे? तर म्हणायचं बा नाक माझं आणि शेंबूडं माझा. तर माझं नाक दिसलं तर तुम्हाला बरं वाटलं, माझा शेंबूड पाहून तुम्हाला काहून असं वाईट वाटलं? बरं शेंबूड कोणाचं आहे? शेंबूड आपलंच आहे की नाही? बरं हे का कोणाचं उसणं आणलं आहे का आपण? नाही. मग मला सांगा, हे एवढं डोकं आपलं, त्याच्या आतलं बी आपलंच पाहिजे की नाही? मग हे बाहेरचं दाखवल्यावर किती बरं वाटते? लगे आपल्याला मेसेजच येतात, क्यूट आहे का नाही, शूट आहे का नाही, लगे आहे का नाही, नाईस, ब्युटिफुल, स्मार्ट. काय करायचं, एक दिवस हे कानमूळ हे नाकातलं मळ, हे बेडके आणि हे सगळंच एकदा एका जागी काढायचं आणि असं डीपीवर ठेवून द्यायचं. डीपीवर ठेवल्यानंतर पाहू बरं कोण कोण म्हणते क्यूट. पाहू बरं, एखादे जर श्रोता पण आराध्य असले ना, तर मग ते तुम्हाला रिप्लाय देतील. 1,00,000-2 लाखात एखादा रिप्लाय आला ते म्हणतील क्यूट. कोण म्हणून माहिती की? कारण तर ते म्हणतील की आता तुला समजलं बेटी, आता तुला समजलं बेटा, हे सत्य स्वरूप समजलं. आपलेच आहेत का नाही? बरं हे बरं समजा असं तोंड फोटो काढला तर बरं वाटतंय, पण लहान लेकरायचं जर तोंड जरी उघडं असलं, दात बाहेर असले ना, तर घरचे लोक म्हणते काय फोटो काढणार आहे, दात बाहेरच येत ना, डबल काढ म्हणतात. म्हणजे आपले असून दिसू दे वाटत नाही, आपल्याला दिसू दे वाटत नाही का नाही? आपले दात जरी दिसले फोटोत तरी आपण नाही म्हणतो, ते फोटो बरोबर नाही आला म्हणतो, आहे का नाही? साधा चिपड जरी असलं म्हणतो चिपड काढ. किंवा फोटो काढता दिसतं डोळे जर लागले आपले तर आपण म्हणतो बरोबर नाही आले आपलेच. अहो आपलं एक दिवस हे बाहेरचं सगळं शरीर द्यायचं सोडून आणि आतलं सगळंच मटेरियल काढायचं, त्याचा फोटो काढायचा. हे आतडे बितडे काढायचे बाहेर, इकडे आतडे काढायचे बाहेर, थोडी लघवी बी, थोडी विष्ठा बी, ती हे सगळंच बाहेर काढायचं. हे रक्त आणि त्याचा फोटो काढायचा आणि त्याच्या खाली लिहायचं लाव. समजा माझं आता समजा माझा हे चेहरा दाखवायचा पहिला एक ज्ञानरक्षित, आणि त्याच्यानंतर हे सगळं बाजूला ठेवायचं आणि मग म्हणायचं ज्ञानरक्षित. आता सांगा लोक कोणत्या ज्ञानरक्षितला पाहिजेत, ह्या पाहतील का त्या पाहतील? आणि मग म्हणायचं की ज्ञानरक्षित भंतीचं प्रवचन आहे, कोणत्या? ह्या अलकडच्या नाही, पलकडच्या, अलकडच्या. भाऊ बरं किती लोक येतील, नको बाबा म्हणतील, ते तुम्ही जा, कोण कोण ऐकत यायचं, या ज्ञानरक्षितचं प्रवचन असं तर आम्ही ऐकतो. म्हणजे लोक कसे आहेत? अज्ञान. याला अविद्या पच्चया संखार पच्चय विज्ञान आणि विज्ञान पच्चया नामरूप. ते जे विज्ञान आहे म्हणजे जीवनभराचं आपलं अगोदर करून ठेवलं, हे दोन्ही एकमेकाला भेटते. मरताक्षणी ते विज्ञान असते आणि म्हणून मग आपण एक अंडाशयात येतो, गर्भाशयात येतो, मुळाशयात येतो, भाव आपोपातिक भावात येतो, म्हणून आपला भाव होतो. आणि मग काय म्हणतात तिथं? नामरूप पच्चया सडा येतं. मग झाली प्रक्रिया सुरू. एकदा गर्भाशयात आलं की मग 6 इंद्रिय मिळणं सुरू होऊन जातात. मग सडा येतं, मग पच्चया फस्स, मग गर्भाशयात 6 इंद्रियाला स्पर्श होतोच. या शरीराला स्पर्श होतो पोठब्बचा, या डोळ्याला होतो रूपाचा, कानाला शब्दाचा, नाकाला गंधाचा, जिभेला रसाचा आणि मनाला विचाराचा. मग फस्स पच्चया वेदना. मग ते स्पर्श झालं की वेदना उत्पन्न होऊन जातात. आपल्या वेदना कोणत्या आहेत? तन्माच्या. बुद्धत्वाच्या कोणत्या होत्या? तर बोधिनिताच्या, अविद्या आपल्या अभिज्ञाच्या होत्या. त्यांना अभिज्ञा प्राप्त होती ना, दिव्य चक्षु, दिव्य स्रोत, हे सगळं पुब्यानुसूतीचं ज्ञान, प्रतिसमुद्र सिद्धांत, कम्म सिद्धांत, ते सगळं माहीत होऊन जातं त्यांना. ते त्या अभिज्ञा प्राप्त होऊन जातात. आपल्याला त्या नाही प्राप्त होत, आपल्या इकडच्याच प्राप्त होऊन जातात. आणि मग काय होतं? फस्स पच्चय वेदना, आणि वेदना पच्चय तन्ना. विपसना केली नाही त्यामुळे आपोआप काय होतं? तृष्णा होत जाते. आणि तृष्णा होत झाली की मग पुढचा जन्म अशी किती रडून समुद्र कमी पडते, एवढे झालेत. आता पुढं आणखी किती होतं काय माहीत. पण बरं झालं बाबासाहेबांचे पुण्य आहे, कमीत कमी आपल्याला ऐकायला मिळू लागलं. ऐकता तरी तुमचं मन उत्पन्न होईल का नाही? कमीत कमी हो गड्या, खरंच मुक्त झालं पाहिजे, हे नको, हे लंब प्रक्रिया झाली आहे का नाही? मग काही राहूनच जातं आहे. नाही, ह्या जन्मात नाही झालं, पुढच्या जन्मात होईल मी. आता राहिला जे राहिले ते आहे का नाही? कोणाकोणाला वाटतंच, म्हणजे अजून आहेच कोणाकोणाची इच्छा आहे का नाही? त्यालाच म्हटलं आहे विभवतांना. ही आहे कामतांना, ती आहे विभवतांना. आणि पुढं काय आहे? पुढं त्याच्या पुढे मी सांगितलं आहे कामतांना, भवतांना, ती भवतांना, त्याच्या पुढची विभवतांना आहे. तिने अडकलो आपण. पण बुद्ध, अरहंत आणि पचक बुद्ध, त्यांच्या मात्र बोधी तरंग तसे नसतात. आणि म्हणून ते काय करतात? ते ह्या 6 इंद्रियाला बी काय करतात? संवेदनेच्या रूपाने नाही पाहत, वेदने नाही पाहत, त्यांना नाही पाहत, ते काय करतात? पन्या. आणि मग काय करतात? त्यांना पच्चया उपादान म्हणजे अजून आपण मेलो नाही, पण पुढच्या जन्मात येण्यासाठी जे काही कारण लागतंय. उपादान म्हणजे काय? समजा आंबा,
आंब्याला लागला फुलुरा, तर फुलुरा हा उपादान नाही. नंतर आले बारीक बारीक आंबे, ते बारीक बारीक आंबे म्हणजे उपादान नाही. आता ते आंबे झाले कोळी जोगे, समजा खारा जोगे, लोणचं करायजोगे, तर ते आंबेसुद्धा उपादान नाही. पण त्या आंब्याचा एक आंबा पिकला, पाडायला लागला. आता बाकीचे कच्चे आंबे जर तोडले तर आता रस तुम्ही काढून घ्या आणि त्यातली कोय आता लावली तर नवीन आंबा तयार होतो. तर ती कोय जी आहे ना त्याला म्हणतात उपादान. उपादान म्हणजे अजून पुढचा जन्म झाला नाही तरी उपप्राचार्य, म्हणजे हे प्राचार्य नसले की ते सही करतात, उपसचिव आहे का नाही, म्हणजे हे नसले तर ते, तसं हे शरीर नसलं तर आपल्याकडून जे कर्म होऊन बसलेत उपादानाचे ते पुढचा जन्म मिळवून देतात आपल्याला. समजलं तुम्हाला? ज्याचे राग द्वेष मोह शिल्लक आले उपादान, आणि उपादान पच्चाय भव. उपादानाचा नियम आहे की ते भाऊ बनतंय, भाऊ म्हणजे गर्भाशयातलं बीज बनतंय, आणि भव पच्चाय जाती मग जन्म होऊन जातो. आणि जाती पच्चाय जरा मरण, मग म्हातारा होणं, रोग होणं, मग तिच्यानं पुढं सांगितलं रडणं क्रदन करणं काय होतं हे सगळं तयार होऊन जातं. आणि या सगळ्या गोष्टी जर सुटायचं असेल तर काय गोष्ट आहे तर हे तर आहे वेदना पच्चया त्यांना. जे वेदना असतात ना त्याला तृष्णा न होऊ द्या, त्याला पण्या होऊ द्या. म्हणून डोळे उघडे ठेवून का होत नाही, चालताना चालत आहे, बसताना बसत आहे, खाताना खात आहे, पिताना पित आहे, केवळ मात्र ती कृती करत आहे एवढंच पहा. तिच्यामध्ये मी आणि माझं लावू नका. हे जर तुम्ही शिकलात तर निश्चित स्वरूपामध्ये याच जन्मात आपल्याला अनेक भाव आपले काटले जातात. आणि अनेक भाव काटल्यानंतर आपल्याला चुल्ल श्रोतापन्न किंवा श्रोतापन्नाचा साक्षात्कार होतो. मग माहीत होऊन जातं की आता उकिरडा एवढाच आहे, आता 10-12 गाड्या लावल्या तर मग हे एक दिवसभरामध्ये माझा उकिरडा शेतात जाऊ शकतो आणि मग मला हे घाण खाली होऊ शकते. तसं आपल्याला कळू शकते की 7च जन्म लागतील, आता जास्तीत जास्त मी मुक्त होईल. मग 6 जन्म, मग 5, मग कोणाकोणाला वाटते की ना आता एका जन्मात मुक्त होईल. आणि मग एका जन्मात मुक्त झालं असं कळलं त्या माणसाचा चेहरा मग प्रसन्न होतो, मग टवटवीत होतो. मग त्यांना कुठे ब्युटी पार्लरमध्ये जायची गरज पडत नाही, मग त्यांना मेकअप करण्याची गरज पडत नाही, मग त्यांना काहीच करणार. मग त्यांचा चेहरा नेहमी प्रसन्न असतो. आणि ज्यांचा तृष्णानं भरला असतो मग त्यांचं मेकअप करा, काही करा, आंघोळ केल्यावर मी पोतारल्यासारखंच वाटतं. मग पोतारल्याच काय 12 वाजले, 12:30 वाजले आहे का नाही. मग असे लोक अप्रसन्न दिसतात, पण दुसरीकडे धम्ममार्गावर चालले लोक प्रसन्न दिसतात. आणि म्हणून तुम्ही असे सगळे प्रसन्न व्हावे. मृत नातेवाईकसुद्धा आपले प्रसन्न मार्गावर उत्पन्न व्हावे. आणि अंतिमतः जिथं दुःख नावाचा लवलेश नाही अशा निब्बाणासाठी सत्कर्म सहायकारी व्हावे. म्हणून आजचं तुमचं दानपुण्य, संघदानपुण्य हे आपल्या ज्ञातिगणासाठी, उपस्थितासाठी आणि जे इथं उपस्थित नाही अशा सर्वांसाठी, जे लोक आपल्या पिढ्यानपिढ्या कुल वंश परंपरेने जुटलेले आहेत त्या सगळ्यांसाठी सहायकारी हो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, आणि सर्वांना भगवंताच्या बोधिज्ञानातलं फक्त चक्खुंग उत्पादी फक्त एवढं सांगितलं मी तुम्हाला. जेव्हा कधी आपल्याला वेळ प्रसंग भेटला किंवा मला व्हिडिओवर बनवता आल्या तर निश्चित स्वरूपात त्या बनवून टाकीन. आपण तुम्ही ते बघा. मला असं वाटतं मागच्या वर्षी इथंच एक दिलेलं प्रवचन भद्देचे चॅनलवर सर्वात जास्त मला वाटतं 4 लाख लोकांनी जवळजवळ ते पाहिलं. एक छोटंसं आता हे बी प्रवचन आज टाकून मला वाटतं जे समजदार लोक आहेत ज्यांच्यापर्यंत सुंदरसं जाईल आणि सगळ्यांना याचा नक्कीच लाभ होईल आणि बाबाला त्यांना तर अधिक जास्त लाभ होईल. तर सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो, सुखी हो, सुखी हो.